पुरुषांच्या मानसिक आरोग्याला महत्त्व नाही का? पुरुषांचं मन दुखावलं जात नाही का? पुरुष संवेदनशील नसतो का? मग प्रत्येक वेळी पुरुषानेच जबाबदारी स्वीकारायची का? अशा अनेक प्रश्नांसह सोशल मीडियावरती मेन इक्वालिटीचा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय आणि याचं खरं कारण ठरलंय ती बंगळुरूतली अतुल सुभाष या अभियंत्याची आत्महत्या. बंगळुरूमधील अतुल सुभाष या व्यक्तीने त्याची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सध्या वृत्त समोर येतंय. माध्यमांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी चर्चा सुरू आहे. दरम्यान त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांवर सध्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी साधारण 1.5 तासांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीकडून होणाऱ्या त्रासाविषयी उल्लेख केल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान आता देशभरातून पुरुषांच्या अधिकाराबाबत चर्चा रंगली आहे. पीडित व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा जोर धरतीये. अतुल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पत्नी निकिता, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्यावरती छळ केल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अतुल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रातही असा आरोप केला होता की पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या विरोधात अनेक खोट्या पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये घरगुती हिंसाचार, हुंडा मागणी आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर तक्रारींचा सुद्धा समावेश आहे. याचबरोबर न्यायालयातील सुनावणीवेळी पत्नी निकिता जीव दे असेही म्हणाल्याचं अतुल यांनी पत्रामध्ये लिहिलंय. दरम्यान याबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार निकिता या नेमक्या कोण आहेत याविषयीची माहिती सध्या समोर येते. अतुल आणि निकिता यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांची 2019 मध्ये एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरती म्हणजेच मॅट्रिमोनीवरती ओळख झाली होती. 2 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये या दोघांनी सुद्धा लग्न केलं. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यामध्ये सगळं काही सुरळीत होतं, पण काहीच दिवसांनी परिस्थिती बिघडली. अतुल यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर पत्नी निकिताची आता देशभरात चर्चा होतीये. अतुल यांनी पत्नीवर पत्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. याबाबत जनसत्ताने देखील पीटीआयच्या हवाल्याने वृत्त दिलंय. अतुल सुभाष यांची पत्नी निकिता ही सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. ती दिल्लीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तिच्या माहेरची लोक ही उत्तर प्रदेशातील जौनपूर इथले रहिवाशी आहेत. दरम्यान अतुल सुभाष यांच्याबरोबर जो प्रकार घडला त्याची सध्या देशभरात चर्चा होतीये. याबाबत सर्वत्रच संतापाची लाट निर्माण झाली आहे. समाज माध्यमांवर सुद्धा जस्टिस फॉर अतुल सुभाष #men2 असा हॅशटॅग चालवला जातोय. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलांनी महिलांसाठी केलेल्या कायद्याचा दुरुपयोग कसा केला जातो याबाबत पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे. दरम्यान अतुल सुभाष यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी निकिता, सासू निशा, मेहुणा आणि पत्नीचा चुलता यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अतुल सुभाष प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओला सुद्धा नक्की भेट द्या. याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली लिंक सुद्धा आपण तपासून पाहू शकता. नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.